रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो। कर्मवीर भाऊराव पाटलांच्या 132व्या जयंतीच्या निमित्तानं धनंजय बावलेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्मवीरांवर जी बनवलेली फिल्म जी आहे ती अतिशय स्तुत्य अशी आहे। म्हणजे एका बाजूला रयत शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि या पार्श्वभूमीवर कर्मवीर भाऊराव पाटलांचा शैक्षणिक कार्याचा आणि विचारांचा आढावा सांगणारी ही फिल्म आहे। खरं म्हणजे देशात आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये राजकीय नेत्यांवर, कलावंतांवर, खेळाडूंवर चित्रपट बनवलं जातं, पण सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महापुरुषांवर असा प्रयत्न फारसा झालेला मला दिसतो। विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये तर आता प्रयत्न झालाच नाही आणि त्यामुळे या प्रयत्नाचं पहिल्यांदा आपण स्वागत करायला पाहिजे। कर्मवीर भाऊराव पाटील हे फक्त व्यक्तिमत्व नाही, तर तो एक विचार आणि महाराष्ट्राला समृद्ध करणारा एक महत्त्वाचा गाभा आहे आणि तो अतिशय ताकदीनं मांडण्याचा प्रयत्न केला। महात्मा ज्योतिबा फुल्यांकडनं प्रेरणा घेऊन शाहू महाराजांच्या साह्यानं आणि एका बाजूला स्वातंत्र्याची चळवळ चालू असतानाच समांतर अशी शैक्षणिक चळवळ उभी करत असताना जे अडथळे निर्माण येत होते त्याच्यावर कसे कर्मवीर भाऊराव पाटील मात करतायत आणि आपल्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवण्यावर भर देत आहेत, हे त्यातलं एक फार मोठं यशाचं गमक आहे। आणि त्याचा परिणाम म्हणूनच आधुनिक महाराष्ट्र हा फार मोठा यशस्वी झाला आहे। त्या फिल्ममध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की त्यांच्या कामाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मभूषण म्हणून गौरव केला आहे, पण ते आत्ताच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण काम पाहतो, तपासतो, ते फार मोठं व्यापक आणि भव्य दिव्य आहे। आज कर्मवीरांची ही फिल्म सर्वांनी पाहणं या अर्थानं महत्त्वाची आहे की एका बाजूला शिक्षणाचा बाजार चाललेला आहे, सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळत नाही किंवा शिक्षणापासून तो वंचित होत चाललेला आहे आणि त्याचवेळी मागच्या 50-60 वर्षापूर्वी याच महाराष्ट्रातला एक खेड्यातला प्रेरणा घेऊन माणूस अतिशय ताकदीने काम करतो आहे, हे मला फार महत्त्वाचं वाटतं आहे। कारण शिक्षण हेच माणसाच्या जगण्याचा एक मोठा धागा आहे आणि तो कर्मवीरांनी पकडला, त्याच्यावर एक शैक्षणिक चळवळ उभी केली आणि या चळवळीतून रयत शिक्षण संस्थेसारखी एक मोठी शिक्षण संस्था उभी राहिली। नुसती रयत शिक्षण संस्था उभी राहिली नाही, तर अशा प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये आणि खेड्यापाड्यांमध्ये खूप मोठ्या शिक्षण संस्था उभ्या राहिल्या आणि त्याचमुळं महाराष्ट्र हा आधुनिक प्रागतिक बनला आणि त्याचं श्रेय हे कर्मवीर अण्णा, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगे महाराज, बाबासाहेब आंबेडकर अशा तमाम महाराष्ट्रातल्या लोकांना आहे आणि ते शब्दबद्ध करण्याचं अत्यंत कठीण मोठं काम या टीमने केलं। त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिल्याशिवाय पर्यायच राहत नाही आणि अप्रतिम त्यांनी काम केलं आहे, दुसरा शब्दच नाही। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।